नमस्कार स्वामी भक्त हो. आजचा दिवस माझ्या आयुष्यातील अत्यंत भाग्याचा दिवस आहे. आज स्वामी समर्थांचा प्रकट दिन आणि या मंगल प्रसंगी माझ्या सासूबाईंनी मला अक्कलकोटवरून माझ्यासाठी स्वामींची ही साक्षात चैतन्यमय मूर्ती भेट म्हणून आणली आहे. म्हणतात ना, स्वामींच्या इच्छेशिवाय या दरबारातून बोलावणं येत नाही आणि त्यांची मूर्तीही घरात येत नाही. स्वामींची भक्ती करताना मला नेहमी त्यांच्या एका विचाराची आठवण येते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आयुष्यात कितीही संकट आली तरी हा एक शब्द मनाला उभारी देतो. मी जेव्हा जेव्हा स्वामींकडे पाहते तेव्हा मला जाणवते की भक्ती म्हणजे फक्त पूजा अर्चा नाही, तर त्याच्यावर असलेला अढळ विश्वास आहे. आणि स्वामी म्हणतात, आळस हा माणसाचा शत्रू आहे आणि कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. तर मी ही पूजा करताना अनमोल मन हेच मागितलं की माझ्या हातून नेहमी सकर्म घडो आणि स्वामींची कृपादृष्टी माझ्यावर कुटुंबावर कायम राहो. तर आज प्रकट दिनानिमित्त मी स्वामींना पंचामृत अभिषेक घातला, अत्तर लावून सुगंधी स्नान घातले आणि मनोभावे पूजा केली. स्वामींच्या या रूपाकडे पाहून मन अगदी प्रसन्न झालंय. स्वामी समर्थांची ही मूर्ती माझ्यासाठी केवळ एक भेट नाही, तर हे माझ्या घराचे आधारस्तंभ आहेत. तुमची स्वामींवरील भक्ती कशी आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर नवीन मूर्तीची स्थापना करण्यापूर्वी मी आज पूर्ण विधिवत अभिषेक केला आहे. तर पूजेच्या वेळी स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप केल्याने घरात एक वेगळीच सकारात्मकता ऊर्जा जाणवते. तर आपल्या आयुष्यातील संकटे दूर करण्यासाठी आणि स्वामींची कृपा मिळवण्यासाठी अभिषेक ही अत्यंत प्रभावी सेवा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की घरच्या घरी शास्त्रोक्त पद्धतीने स्वामींचा अभिषेक कसा केला जातो. तर सर्वात आधी सुरुवातीला शुद्ध पाण्याने अभिषेक करा. यावेळी तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राचा किंवा अर्थशीर्ष म्हणू शकता. नंतर आता क्रमाने दूध, दही, तूप, मध आणि साखर अर्पण करा. त्या प्रत्येक वेळी श्री स्वामी समर्थ जप चालू ठेवा. नंतर अभिषेक करताना पुरुष सुक्त किंवा श्री स्वामी समर्थ 108 वेळा म्हणणे अत्यंत लाभदायक ठरते. शेवटी मूर्ती कोमट पाण्याने स्वच्छ पुसून घ्या. चंदनाचा टिळा लावून फुले आणि तुळस अर्पण करा. अभिषेक केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि मनाला शांती मिळते. शक्य असल्यास गुरुवारी किंवा पौर्णिमेला हा अभिषेक नक्की करावा. तर ऑफिसवरून आल्यावरती मी सर्वात आधी स्वामींची मनोभावे पूजा केली आणि स्वामींच्या भक्तीत एक वेगळीच शक्ती आहे जी दिवसभराचा सगळा थकवा दूर करते. आणि स्वामी नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि खरंच त्याच्या अस्तित्वाने घरातला एक वेगळी सुरक्षितता मिळते. स्वामींना प्रिय असलेला रव्याचा शिरा मी स्वतःच्या हाताने प्रसाद म्हणून बनवला. घरातल्या स्वामींना नैवेद्य दाखवून झाल्यावरती मला राहावलं नाही. आमच्या बिल्डिंगच्या खालीच स्वामींचा एक सुंदर मठ आहे, तर मी घरी बनवलेला तो गरम गरम शिरा घेऊन मठात गेले. तेथे स्वामींच्या मोठ्या मूर्तीला तो प्रसाद अर्पण केला. त्या क्षणी जे समाधान मिळालं ते शब्दात सांगता येणार नाही. तर अशा प्रकारे स्वामींची सेवा, ऑफिसची धावपळ आणि मठातली ही शांतता, असा हा माझा आजचा दिवस खूपच तृप्त करणारा होता. आणि स्वामींच्या कृपेने हा प्रकट दिन माझ्या कायम स्मरणात राहील. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.